मित्रांनो नमस्कार. आज भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो. प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजासत्ताक, प्रजेची सत्ता या देशामध्ये रुजू व्हावी याच्यासाठी हा प्रजासत्ताक दिन आपण साजरे करतो. हे अभिप्रेत आहे की प्रजेची सत्ता ही देशावरती असावी आणि त्याच्यामुळेच मतदानाचा अधिकार हा आपल्याला घटनेने दिला आणि त्या घटनेच्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करत आपण आपल्या मनासारखी सत्ता राज्यामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा देशामध्ये आपण आणतो. पण एकदा मतदान करून आपणच ज्या लोकांना सत्तेमध्ये आणतो ते लोक खरंच आपल्या मताप्रमाणे वागतात का किंवा त्याच्यानंतर आपली सत्ता राहते का, हा खरा प्रश्न आहे. प्रजेची सत्ता ही राहते का निवडणुकीच्या नंतर, हा खरा प्रश्न आहे. आपली प्रजेची सत्ता फक्त मतदानापुरतीच मर्यादित राहते असा आपला अनुभव आहे आणि एकदा ही लोक आपल्याच मतदानाच्या रूपाने किंवा आपलंच मतदान घेऊन एकदा सत्तेमध्ये आले की ते लोक त्यांची सत्ता राबवतात. म्हणूनच बघा ना, आपल्याकडे कधी प्रजासत्ताक किंवा प्रजेचं सरकार असं म्हटलं जात नाही. मोदी सरकार, राजीव गांधीचं सरकार, इंदिरा गांधीचं सरकार, भाजपचं सरकार, काँग्रेसचं सरकार अशा पद्धतीचा शब्दप्रयोग आपल्याकडे केला जातो. प्रजेचं सरकार असं कधीच म्हटलं जात नाही किंवा प्रजेची सत्ता असं कधीच म्हटलं जात नाही. कारण जे अपेक्षित असतं, ज्यांनी कुणी ही संकल्पना मांडलेली असते किंवा प्रजासत्ताक दिन हा जो शब्दप्रयोग ज्यांनी ज्या अर्थाने केलेला असतो ते आपल्याकडे सहसा कधीच साध्य होत नाही. त्याला अभिप्रेत असलेली संकल्पना वेगळीच असते आणि प्रत्यक्षात आपल्याला अनुभवायला हे वेगळंच येतं. हे दुर्दैवाने आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्यामुळे प्रजासत्ताक दिन जो आज आपण साजरा करतो तो या देशामध्ये, या राज्यामध्ये प्रजेची सत्ता येणं हे त्याच्यामधून अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी आजच्या दिवशी आपल्याला घटना दिली गेली. आपल्याला ज्याला आपण राज्यघटना असं म्हणतो ती आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने आज आपल्याला दिली आणि आज आपण ती स्वीकारली. म्हणून आजचा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आता आपण लोकशाही स्वीकारली. लोकशाहीच्या रूपाने मग ती लोकशाही कशी राबवली जावी, त्याला काय अभिप्रेत आहे, त्याचे नियम काय असतील, त्याचे कायदे काय असतील, हे ठरवणारी घटना ही आजच्या दिवशी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने आपल्याला दिली. ती आपण स्वीकारली आणि आजच्या दिवशी ती आपण स्वीकारली आणि लागू केली. म्हणून आजच्या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरं करतो. तो माझा अनुभव असा आहे की आपल्याला प्रजासत्ताक दिन आणि स्वतंत्रता दिन यातला फरक कळत नाही. मग एका शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. मी शाळेचं नाव आपल्याला सांगणार नाही, परंतु त्या ठिकाणी जे सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण चाललेलं होतं त्याच्यामध्ये याद रखना पाकिस्तान वगैरे वगैरे किंवा दुश्मनो किंवा सीमा किंवा आपले शत्रू राष्ट्र याच्याबद्दलची सांस्कृतिक गाणी किंवा कार्यक्रम, नृत्य त्या अनुषंगाने असलेलं संबोधन हे त्या ठिकाणी केलं चाललं होतं. आणि मी ते सगळं बघत असताना, ऐकत असताना मला थोडंसं आश्चर्य वाटलं आणि माझ्या मनात असा विचार आला की आजचा दिवस हा प्रजासत्ताक दिन आहे, स्वतंत्रता दिवस नाही. आपण आज काही कुणाशी लढून स्वातंत्र्य मिळवलेलं नाही किंवा आज आपण काही आपल्या सीमेचं रक्षण केलेलं नाही किंवा चीनचं युद्ध जिंकलं आहे, पाकिस्तानसोबतचं युद्ध जिंकलं आहे, असा काही हा आजचा दिवस नाही आहे. आजचा दिवस हा आपल्या अंतर्गत लोकशाही साजरा करण्याचा हा दिवस आहे. हा सीमेवरच्या लढाईचा आजचा दिवस नाही. भारत स्वतंत्र झाला, स्वतंत्रता लढा आपण लढला, त्याच्यानंतर आपण 2-3 युद्ध लढली, आपल्या सीमेचं रक्षण केलं, तो भाग वेगळा आहे आणि प्रजासत्ताक दिन हा भाग वेगळा आहे. हे आपल्याला कळलं पाहिजे आणि मला असं वाटतं की बऱ्याच जणांना हे कळत नाही. त्या दिवशी त्या शाळेमधल्या त्या दिवशीच्या माझ्या भाषणामध्ये मी आवर्जून सांगितलं की माझी संस्था चालकांना आणि शिक्षकांना विनंती आहे म्हटलं की प्रजासत्ताक दिन हा प्रजासत्ताक दिनाच्याच सारखा आपण साजरा केला पाहिजे, स्वतंत्रता दिनासारखा आपण साजरा नाही केला पाहिजे. म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे तर आजच्या दिवशी आपण लोकशाहीला अभिप्रेत असणारी जी घटना लिहिली गेली, त्याच्यामध्ये जे आपल्याला कायदे दिले गेले, त्याच्यामध्ये जे आपल्याला अधिकार दिले गेले, त्याच्या संबंधितले कार्यक्रम, त्याच्या संबंधितली माहिती देणारे कार्यक्रम हे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना त्या संदर्भातली जागृती आणण्याच्यासाठी म्हणून, त्यांना त्याचं शिक्षण देण्याच्यासाठी म्हणून किंवा त्यांना त्याचं ज्ञान देण्याच्यासाठी म्हणून आणि विशेष म्हणजे या वयापासूनच मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव की लोकशाही म्हणजे काय, तुम्ही 18 वर्षानंतर जे मतदान करणार आहात ते म्हणजे काय,
त्याचं काय महत्त्व आहे, ते तुम्ही काय विचार करून केलं पाहिजे, कुठल्या पद्धतीने मतदान करताना तुमची मानसिकता तुमची असली पाहिजे, तुम्ही कोणत्या पद्धतीचा विचार मतदान करताना केला पाहिजे, कोणतं तत्त्वज्ञान तुम्ही स्वीकारलं पाहिजे, या संबंधितली जागरूकता या संबंधितलं ज्ञान हे विद्यार्थ्यांना या वयापासून दिलं गेलं पाहिजे. आता उदाहरणामध्ये आपण मतदान करतो म्हणजे नेमकं काय करतो, त्याचे काही डेमो, त्याची काही प्रात्यक्षिकं ही शाळेमध्ये आजच्या दिवशी दाखवली गेली पाहिजेत, सांगितलं गेलं पाहिजे. कोणत्या कोणत्या पद्धतीचे विचार भारतामध्ये आहेत, भारतामध्ये भौगोलिक परिस्थिती काय आहे, राजकीय परिस्थिती काय आहे, त्याच्या अनुषंगाने आपण कशा पद्धतीने मतदान करताना आपला अधिकार बजावला पाहिजे, कायदा आपल्याला काय काय अधिकार देतो, काय काय आपल्याला त्या समितीने घटना देताना अधिकार दिलेले आहेत, याचं ज्ञान, याची चर्चा, याचा उहापोह हा आजच्या दिवशी करण्याचा हा दिवस आहे. परंतु आपण नेमकं वेगळं करतो की आपण नेमकं उलटं करतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे आजच्या दिवशी जे काही आपण सादरीकरण केलं पाहिजे ते अंतर्गत लोकशाहीच्या अनुषंगाने असलं पाहिजे, घटनेच्या अनुषंगाने असलं पाहिजे. आपल्याला जे कायदे दिलेले आहेत, आपल्याला जे नियम दिलेले आहेत, जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत, त्याची अंमलबजावणी आपण कशी करायची, त्याच्याबद्दलची जागरूकता आपल्यामध्ये कशी आणावी. आता कायदा म्हणजे काही एकाच विभागाचा कायदा नाही आहे. भारतामध्ये अनेक विभाग आहेत. गृह विभाग आहे, अर्थ विभाग आहे, 100 विभाग आहेत, संरक्षण विभाग आहे, भारतामध्ये खूपसे विभाग आहेत. त्या प्रत्येक विभागाचे कायदे वेगळे आहेत आणि त्या संदर्भातलं ज्ञान हे विद्यार्थ्यांना देण्याचा आणि त्या संदर्भातले कार्यक्रम आपण डिझाईन केले पाहिजेत. त्या पद्धतीचं सादरीकरण आपण कार्यक्रमांचं त्या दिवशी केलं पाहिजे आणि ते सगळं करत असताना ते कंटाळवाणं होऊ नये, ते थोडंसं इंटरेस्टिंग व्हावं, करमणूक प्रधान व्हावं. परंतु करमणूक प्रधान होत असताना त्याच्यातनं ज्ञानही मिळावं. आपण फक्त असं कंटाळवाणे कार्यक्रम सादर केले तर कुणी पाहणार नाही, त्याच्यामध्ये कुणाला रस असणार नाही. तर ते रंजक कसे करता येतील, ते मनोरंजक कसे करता येतील हे सुद्धा शिक्षकांनी पाहायला पाहिजे. थोडीशी त्यांची क्रयशक्ती किंवा ज्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो ही थोडीशी पणाला लागेल. परंतु एकदा जरी सुरुवात झाली ना, हा जर एकदा संस्कार झाला तर मग इतरही सगळ्या शाळांमध्ये कुणीतरी पुढं होऊन एखाद्या शाळेने हा उपक्रम मला असं वाटतं की 26 जानेवारीला केला पाहिजे की खऱ्या अर्थाने अंतर्गत लोकशाहीच्या अनुषंगाने जी घटना आपल्याला दिली गेली त्याचं नाव आणि तो दिवस, ते आपण स्वीकारल्याचा जो दिवस आहे किंवा त्याची अंमलबजावणी सुरू केल्याचा तो दिवस आहे, तो आजचा दिवस आहे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. आणि आपण तो साजरा करताना किंवा शाळांमध्ये त्याचे सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करताना अशाच पद्धतीने आपण करावेत. आपण प्रजासत्ताक दिन आणि स्वतंत्रता दिन याच्यामध्ये फरक करायला शिकलं पाहिजे. प्रचंड मोठा फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. परंतु आपण त्याला तेवढ्या ह्याच्याने पाहत नाही किंवा ते आपल्याला जाणवत नाही. म्हणून हे जे काही कार्यक्रम चालतात, जी गफलत होते, प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यता दिनाला हेच कार्यक्रम सादर केले जातात आणि ते योग्य आहे. पण प्रजासत्ताक दिनाला स्वातंत्र्यता दिनाच्या किंवा सीमेला गृहीत धरून किंवा लढाया किंवा युद्ध बाह्यशक्तीशी आपण केलेले हे गृहीत धरून कार्यक्रम सादरीकरण करणं हे संयुक्तिक नाही असं माझं मत आहे. उलट अंतर्गत लोकशाही, अंतर्गत व्यवस्था, कायदे, अधिकार याचं ज्ञान, याचं माहिती किंवा त्याच्या संदर्भातली जागरूकता आणण्याचे कार्यक्रमाचं जर सादरीकरण आपण आजच्या दिवशी केलं ते जास्त आजच्या दिवसाला शोभणारं आणि संयुक्तिक ठरणारं ठरेल. पहा, आपल्याला माझा विचार आवडतो का? तर तो पटत असेल हा माझा विचार आणि तुम्हाला जर तो विचार संयुक्तिक वाटत असेल, योग्य वाटत असेल तर या विचाराचा प्रसार आपणही आपल्या आजूबाजूला करा. मला माहिती आहे हा व्हिडिओ पाहताना काही शिक्षक मंडळी त्याच्यामध्ये असतील, काही संस्था चालकही त्यांच्यामध्ये असतील. मला असं वाटतं की त्या लोकांनी याची सुरुवात करावी. माझा हा जर विचार त्यांना पटत असेल तर पुढच्या प्रजासत्ताक दिनापासून का असेना पण याची सुरुवात त्यांनी करावी. धन्यवाद. आपल्याला परत एकदा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ईश्वराकडे प्रार्थना की एक दिवस असाही यावा की खरंच प्रजेची सत्ता ही या राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे. धन्यवाद.